रूप पाहता रोजनी, 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 रूप पाहता रोजनी। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा।
हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार तेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार जय जयकार गरज तसे जय जयकार गरज तसे जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से पळोनिया गेली झोप पळानिया पळोनिया गेली झोप पळोनिया गेली झोप होते पाप आडते 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 तुका म्हणे तया तुका म्हणे तया ओल छाया कोपेची ओल छाया कोपेची जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा साबद झालो साबद झालो हा 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 साबद झालो 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 हा झालो साबद झालो हा झालो साबद झालो हा साबद झालो साबद साबद झालो साबद झालो साबद झालो साबद झालो साबद झालो साबद झालो
जागरणा जागरणा वैष्णवाते भार हाते वैष्णवाचे भार हरि चालो जागरनार जालो हरि जालो हरि जालो हरि जालो हरि जालो जागरनाथ ते वैष्णवाचे भार ते वैष्णवाचे भार वैष्णवाचे भार ते वैष्णवाचे भार जय जयकार करत जय जयकार जय जयकार गरजत से गरजत से गरजत से जय जयकार जय जयकार
कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बोलो रे भाई सब विठ्ठल 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 विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। सावध झालो हरीचा आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरजतसे, पळोनिया गेली झोप, पळोनिया गेली झोप, होते पाप आडते, जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरजतसे, तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेचे, जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरजतसे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देहु क्षेत्र निवासिना, तुकाराम महाराष्ट्र, भक्तराज चतुष्टकं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजी योगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोणी आता, श्री संताची माथा चरणावरी, 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 संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत,
सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरज तसे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी. भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त, जगातील सुप्रसिद्ध साधू, शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते, नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु, देहू निवासी असणारे श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा अतिशय मार्मिक असा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडला. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकल साधू संतांच्या आशीर्वादानं संकल्पित वेळामध्ये सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मला या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा नितांत गरजेचं आहे. आज गंगा भागीरथी हौसाबाई हरिभाऊ पाटील दिघे या आजींना आईसाहेबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालंय आणि गेलेल्या या आत्म्याला भगवंताच्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची जागा उत्तम गती प्राप्त व्हावी, त्या कारणानं त्याच निमित्तानं या ठिकाणी मंगळ असणाऱ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये ही चिंतन आपल्याला ही सेवा या ठिकाणी करायची आहे. त्यांचा संपूर्ण दिघे परिवार या ठिकाणी आहे. शोकाकुल त्यामध्ये त्यांची मुलं आहेत श्रीमान दादासाहेब भीमराव दिघे, ज्ञानेश्वर हरिभाऊ दिघे, नामदेव हरिभाऊ दिघे. त्यांच्या मुली आहेत सौ अलका सोपान शिंदे, सौ प्रमिला सीताराम शिंदे, गंगा भागीरथी संगीता विलास भाकरे, श्रीमती रंजना हरिभाऊ दिघे. त्याचप्रमाणे त्यांचे सगळे नातू असतील या ठिकाणी योगेश दादासाहेब दिघे, संजय दादासाहेब दिघे, चिरंजीव अक्षय ज्ञानेश्वर दिघे, सौ समीक्षा प्रमोद बरवट. त्याचप्रमाणे श्री सुभाष दादासाहेब दिघे, चिरंजीव अभिषेक नामदेव दिघे आणि चिरंजीव शुभम ज्ञानेश्वर दिघे. हा संपूर्ण दिघे परिवार या ठिकाणी आहे आणि या परिवाराच्या दुःखामध्येही सामील होण्यासाठी वेळात वेळ काढून आलेली सगळीच नातेवाईक आप्तेष्ट गणगोत मंडळी या परिवाराच्या वतीनं मीही तुमचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. फक्त थोडंसं समोर समोर सरकून बसलात तर बरं होईल. का झालात तुम्ही? तुमची सेटलमेंट झाली आहे का व्यवस्थित? हां, ऐकू येतंय का? आवाज येतोय? पाठीमागचे समोर या. थोडंसं महिला वर्ग तुम्ही थोडंसं पुढे सरकलात तर बरं होईल. हां, साधू संतांच्या आशीर्वादानं संकल्पित वेळेमध्ये एक सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण दिघे परिवाराच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे या ठिकाणी आली आहे. त्याचप्रमाणे अगदी तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आदरणीय परमार्थ प्रेमी संपूर्ण पंचक्रोशीत आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक सिस्टीमच्या बाबतीत एक नावाजलेलं नाव आहे, गोड आणि विशेष नाव, ज्यांचं आदरानं प्रेमानं या ठिकाणी घेतलं जातं. आदरणीय परमार्थ प्रेमी संबंध महाराष्ट्रातील महाराज मंडळींविषयी एक आगळा वेगळं प्रेम, आगळा वेगळा जिव्हाळा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. माझे मोठे बंधू दत्तूभाऊ दिघे या ठिकाणी असतील. अगदी या संपूर्ण परिवाराच्या वतीनं दत्तूभाऊंनी माझ्याशी संपर्क केला आणि आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण मला माझ्यापर्यंत पोहोचवलं. भाऊंचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आजच्या या सेवेसाठी महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मंडळी वयानं गुणानं ज्ञानानं मानाने मोठी असलेली ही मंडळी सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. आदरणीय परमार्थप्रेमी आमचे नवनाथ महाराज दिघे असतील, राम महाराज शिंदे असतील, बाळासाहेब महाराज दिघे असतील, वैभव महाराज बेलजाळी या ठिकाणी असेल. वैभव महाराजांचे मनस्वी आभार. भागवतवाडी भजनी मंडळ आहे, बाळ पाटीलवाडी भजनी मंडळ आहे, तळेगाव भजनी मंडळ आहे. त्याचप्रमाणे आमचे विणेकरी आणि चोपदार असतील, बाळासाहेब दिघे आणि गंगाराम दिघे. संपूर्ण या मंडळींच्या वारकरी महाराज मंडळींच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. आदरणीय मृदंगाची गोड साथ करण्यासाठी माझ्यासोबत आलेले नवे तर माझ्या प्रत्येक कीर्तनाला ज्यांच्या गोड मृदंगाची साथ असते असे जय हरी महाराज निंबाळकर या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे मनस्वी आभार.
आदरणीय आमचे सचिन दादा असतील त्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. बहुसंख्येनं महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. अज्ञानानं कोणाचं माझ्याकडून नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी आणि घ्यावंच असं वाटत असेल तर अजूनही अर्धा पाऊण तास तुमच्यासमोर उभी आहे. येऊन मला सूचना या ठिकाणी करा. आता उर्वरित वेळेमध्ये जे काही 4 चरणाद्वारा तुकोबऱ्यांनी चिंतन या अभंगाच्या द्वारा आपल्यासमोर ठेवलंय त्याला कुठेतरी प्रामाणिक मतानं स्पर्श करण्याचा प्रयत्न आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. अति उच्च प्रतीचा आलेला अनुभव आणि तो अनुभव नेमकं काय केल्यानं माझ्या पदरी पडला, माझ्या जीवनामध्ये आला, हे चिंतन सांगणारा गोड 4 चरणाचा तुकोबऱ्यांचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलाय. तत्पूर्वी प्रसंगानुरूप चिंतन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज आपल्या या मातोश्रींना आईसाहेबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतंय. कारण आई हा अगदी महत्त्वाचा आणि अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या जीवनात असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. पण आहे तोपर्यंत कदर आपण करत नाही, गेल्याशिवाय माणसाला किंमत कळत नाही. पण सर्व संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही मंडळी जन्माला आलात. वारकरी संप्रदायाची महान मोठी परंपरा तुम्हाला आम्हाला आपल्या जीवनामध्ये पिढी जात या ठिकाणी मिळालेली आपण मंडळी आहोत. कारण सर्वच मंडळी नेहमी कीर्तन श्रवण करणारी मंडळी या ठिकाणी आहात. साधू संतांच्या प्रदेशात देशामध्ये जन्माला आल्यानंतरही कोणीतरी यावं आणि आईबापाची सेवा करा असं सांगावं आणि त्यांचं ऐकून मग आमच्या डोक्यात प्रकाश पडावा, हीच मुळात मोठी शोकांतिका आहे बरं का. कारण हल्ली समाजाचं वातावरण एवढं भयंकर झालंय, एवढं अवघड झालंय. आईबापाचं महत्त्व वाढलं की नाही माहीत नाही, पण सांगणाऱ्याचं वाढलं असं म्हणायला अडचण. तुम्हाला कळती की माझी भाषा कळती ना? आई वडिलांची किंमत वाढली की नाही माहीत नाही, पण सांगणाऱ्याची वाढली असं म्हणायला अडचण आहे का काही? 41,000 51,000 61,000 काय ही शोकांतिका आहे. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांबाबत ही मोठी शोकांतिका व्यक्त या ठिकाणी केली जाते. कारण वेळेवर पाऊस पडत नाही त्याचं कारण एकच आहे, साधू संतांनी सांगितलेली ही अति महत्त्वाची बाब, अति महत्त्वाची गोष्ट आम्ही मुळात लक्षात घ्यायलाच तयार नाहीये. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष या ठिकाणी करतोय. पण साधू संतांनी मोठं गोड चिंतन आपल्या या उद्धारासाठी सफलतेसाठी या ठिकाणी सांगून ठेवलंय. वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. काय वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. जीवनामध्ये उद्धार व्हावा असं वाटत असेल, जीवनामध्ये सफलता मिळावी असं वाटत असेल तर त्यासाठी काय करा, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई आणि वडिलांचं पुण्य सेवेचं तुमच्या आमच्या पदरी आपल्याला पाडून घेता आलं पाहिजे. कारण घरामध्ये जर तीर्थ आहे आणि त्या तीर्थाची अवहेलना आमच्या जीवनामध्ये आमच्याकडून होते आणि आम्ही किती लाखाच्या पंक्ती घातल्या, 50-50 हजाराचे महाराज बोलून कार्यक्रम केला तरी आमच्या ते भक्तीला सेवेला किंमत उरत नाही. मौली ज्ञानोबरांनी सुद्धा चिंतन केलंय. सकल तीर्थाची आता पितरे ती सेवेसी कीर शरीर लोण की. सगळ्या तीर्थाचं पुण्य आई वडिलांच्या सेवेमध्ये जर आम्हाला प्राप्त होतंय तरी आम्ही वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याचा अट्टहास करतो आणि ही महत्त्वाची भक्ती मात्र आमची करायची राहून या ठिकाणी जाते. कारण सध्या मगाशीच बोलले, समाजाचं वातावरण एवढं भयंकर झालं, एवढी अवघड परिस्थिती झाली आहे, आईबापाची किंमतच आमच्याकडून वाढायला तयार नाही. वेळेवर पाऊस पडत नाही त्याचं कारण सांगू तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा बोला बरं, कळते ना? कळत असेल तरच हा बोला बरं का. सध्या वेळेवर पाऊस पडत नाही त्याचं कारण एकच आहे. काय कारण आहे त्याचं? मी माझ्या मनचा एकही शब्द बोलणार नाही, संतांचे पुरावे घेऊनच तुमच्या समोर उभी राहिली आहे बरं का. आमचे कबीर महाराज या समाजाची परिस्थिती आमच्या समोर वर्णन करून दाखवत आहेत. जिंदा बाप को रोटी ना देवे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो रे. जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो रे. मुठ भर चावल दावे धर के, मुठ भर चावल दावे धर के, कौआ बाप
भजनाशिवाय पर्याय आमच्याकडे उरलेला नाही. कारण आम्ही कसं वागतोय, जिंदा बाप को रोटी ना देवे, मरे बाद पछतयो रामा. जिवंत आहे तोपर्यंत आम्ही 5-5, 6-6 वर्ष आई बापा सोबत बोलत नाही, त्यांना विचारत नाही, घासातला घास आम्ही त्यांना देत नाही. अर्थात त्यांची सेवा आमच्या जीवनामध्ये नाहीये. आणि गेल्यानंतर पश्चातापाशिवाय सुद्धा आमच्या हातामध्ये काहीच या ठिकाणी उरत नाही. म्हणून वेळेवर पाऊस पडत नाही बरं का आजी. काय तो आपला नौकर नाही. समाजाचं तुमचं आमचं जगण्याचं सूत्र जर बिघडलं तर त्याचं बिघडायला वेळ लागणार नाही. त्याला नाव ठेवण्यात मजा नाही. आपण किती बिघडलो हे आपण आपलं परीक्षण करणं महत्वाचं आहे. 2 प्रकारच्या नजरा आहेत. तुमच्याकडे आहेत की नाही मला माहित नाही, पण आमच्या वैजापूर तालुक्यात जर याल तर 2 प्रकारच्या नजरा आहेत. त्या 2 नजरांपैकी आपण नेहमी कोणत्या नजरेचा वापर करतो हे प्रत्येकानं आपापलं परीक्षण करून ठरवा. पहिली नजर आहे जी कायम दुसऱ्याचं पाहते बरं का. पण आपल्याकडे म्हटलं जातं एक बोट जर समोरच्याकडे असेल तर उरलेली 3 बोटं कुणाकडे आहेत? बोलत नाहीत का तुम्ही? बोला ना. उरलेली 3 बोटं कुणाकडे आहेत? आपल्याकडे आहेत. एक नजर आहे जी कायम दुसऱ्याचं पाहते, पण दुसरी नजर आहे जी कधी मधी स्वतःकडे सुद्धा पडताळून पाहते. पण तुम्ही आम्ही एकाच नजरेचा वापर करतो. स्वतःकडे पाहायला मात्र कुणीच तयार नाही. स्वतःतलं माझं तर एक म्हणणं आहे महाराज, ज्याला स्वतःतलं अज्ञान कळतं त्याच्या इतका मोठा ज्ञानी माणूस जगामध्ये नाहीये बरं का. आपल्यात काय कमी आहे, आपल्यात काय अज्ञान आहे ते आपल्याला मान्यही करता आलं पाहिजे आणि स्वीकार सुद्धा त्या अज्ञानाचा आपल्याला करता आला पाहिजे. पण हल्ली लोकांना ते जमत नाही. असो, मला लोकांचं पाहायचं नाही, उचकायचं नाही. काय आपण आपलं परीक्षण करावं. वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आमचे महावैष्णव माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय सारखे मोठ्या अधिकाराचे संत जर आम्हाला या माईबापाची किंमत सांगताय, महत्त्व सांगताय, तर त्यांच्या त्या सांगण्याकडे बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळ्या तीर्थाचं पुण्य आमच्या घरामध्ये जर आम्हाला या आईवडिलांच्या सेवेमध्ये प्राप्त होत असेल तर आम्ही वेगळी भक्ती करू नये, वेगळा परमार्थ या ठिकाणी करू नये. कारण तुम्हाला आम्हाला कृतज्ञ होऊन नाही तर कृतज्ञ होऊन या ठिकाणी मरायचंय. आमचं जीवन आम्हाला सफल करायचंय. मग त्यासाठी पहिली सेवा अतिशय महत्त्वाची ती म्हणजे जन्मदात्या आई आणि वडिलांची. कारण ही 2 पात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची या ठिकाणी आहे. गेल्यानंतर अट्टहास करण्याची गरज नाही. गेल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ आपल्या हाती येऊ नये असं वाटत असेल तर आहे तोपर्यंत किंमत करायला शिका. आहे तोपर्यंत त्यांची सेवा करून ते पुण्य तुम्ही आम्ही आपल्या पदरी या ठिकाणी पाडून घ्या. कारण गेल्यानंतर तुमच्याकडे कितीही पैसा असेल, कितीही मोठी सत्ता असेल, त्याचा कोणताच वशिला तिथे कामाला येणार. मग तेथे नचले गाई, मग तेथे नचले गाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे साजित जाईल ग्वाही, तुका म्हणे दैय मात, पुढे साजित जाईल ग्वाही, तुका म्हणे दैय मात, यमात. मग तेथे न चले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईच्या ठाई. संतांनी वेळोवेळी आम्हाला सावध केलंय. हे शब्द नुसते गोड गळ्यानं गाऊन चालणार नाही. त्यामध्ये भाव काय आहे, अर्थ काय आहे हे लक्षात घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आमचे संत आमच्यावर मोठे उपकार करून जातात. काय सांगू आता संतांचे उपकार हे सांगण्याचं काम आमच्या संतांनी आमच्या जीवनामध्ये जर या ठिकाणी केलंय. मग अशाच या मोठ्या अधिकाराचे संत आपल्याला सांगतायत की हे घरातलं तीर्थ याची जाणीव तुला लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. कारण गेल्यानंतर पश्चातापाशिवाय हातामध्ये काहीच राहणार नाही. आणि गेल्यानंतर आई आणि वडील ही 2 पात्र अतिशय महत्त्वाची. एरवी मी आई वडील घोळत बसत नाही, सांगण्याचा जास्त अट्टाहास करत नाही. पण प्रसंग आहे म्हणून चिंतन तुमच्या समोर ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. काय आई वडील हा मुळात सांगण्याचा विषय नाहीये, जाणीवेचा विषय आहे. कारण गेल्यानंतर कुणाला असं बाप म्हणून चालणार नाही, कुणाला असं आई म्हणून चालणार नाही. आईसी कळवळ्याची जाती
करीला भाविन प्रीती. निस्वार्थ प्रेम करणारा एकमेव पात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर कोण असेल तर ते म्हणजे आई. आणि आईच या ठिकाणी आहे. त्या आईसारखं निस्वार्थ प्रेम आपल्या लेकरावर जगाच्या पाठीवर कोणीही करू शकत. प्रत्येकाच्या प्रेमामध्ये तिळी इतका सुद्धा कुठे ना कुठं स्वार्थ या ठिकाणी दडलेला आहे. पण निस्वार्थ प्रेम करणारं एकमेव पात्र म्हणजे आपली आई आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी राहते. आणि मग तिचा आशीर्वाद मिळवायचा आहे, तिला आनंदी ठेवायचं आहे. त्यासाठी वेगळं काही मोठं करावं लागतं असंही कुठं कोणी सांगितलेलं. दाग दागिन्याने नटवू नको रे, जिवंत आहे तो वरी विसरू. आई विना कुणी ना कुणाचे, नका दुर्दशा करू माता माऊलीची. नका दुर्दशा करू माता माऊलीची. जरी जगाला तू वाटलास द्वाड, आईला तुझ्या तू गुणावानी गोड. जगी आई विना कुणी ना कुणाचे, नका दुर्दशा करू माता माऊलीची. नका दुर्दशा करू. जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची, नका दुर्दशा करू माता माऊलीची. बास एवढा जरी आशीर्वाद जीवन जगत असताना कमवता आला तरी वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. म्हणून या आहे त्या तीर्थाची वेळीच जाणीव होणं फार म्हणजे फार महत्त्वाचं. मुळात ज्यांच्यामुळे सृष्टीचं ब्रह्मांडाचं सुंदर दर्शन आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडत आहे अशा या मायबापाच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न प्रत्येक मुलीनं करावा, प्रत्येक मुलानं या ठिकाणी करावा. ही सर्वांच्या चरणी अगदी पायाला लागून या ठिकाणी विनंती करते. आणि हेच वेळोवेळी संत आमच्या जीवनामध्ये आम्हाला जागं करण्याचं, याबाबत सावध करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करतात. मज निरंतर जागविती. मग जीवनाच्या सफलतेसाठी अजून कुणाची सेवा आवश्यक आहे तर तुकोबराय म्हणतात, विठ्ठलची एक देखली, विठ्ठलची विठ्ठलची एक देखलिया. बघा या 2-3 सेवा अतिशय महत्त्वाच्या जीवनाच्या उद्धारासाठी संत आम्हाला सांगतायत. प्रथमतः आई वडिलांची करा, नंतर संतांची करा आणि मग विठ्ठलाची एक देखलिया. भगवंताची सेवा जीवनामध्ये असल्याशिवाय सुद्धा जीवनाची जन्माची सफलता होणं शक्य नाही. तरी गेला जमवाया नाही तरी गेला सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी
गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला आज खरंच खूप गोड साथ आहे बरं का मला. अशी पोषक आणि पूरक साथ मिळायला सुद्धा भक्त्याला कितीतरी पुण्य करावं लागतं, तेव्हा ती नशिबानं प्राप्त होत असते बरं का. नाहीतर कुठं कुठं अशी साथ संगत असते त्याच्यापेक्षा कोरोनाचीच बरी होती असं वाटतं. हां, आज फार समर्पक समय सूचकता असलेली ही मंडळी सर्वांच्या चरणी वंदन प्रथमतः केलंच आहे, परत एकदा करते. कारण अशा जुन्या आणि गोड चाली सध्या काळात श्रवण करायला मिळत नाही. आम्ही महाराज लोकांनी काय केलंय सांगू तुम्हाला, तसं तुमच्या तर लक्षात येतच त्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय आम्ही सगळ्या वारकरी चाली आता दुर्मिळ ऐकायला मिळतात. शक्यतो आम्ही गाण्याच्या चालीवर जास्त भर देतो बरं का. आम्ही श्रीवल्ली सुद्धा सोडली नाही हां, गाण्यांच्या चालीवर. पण हा जुना वारकरी सांप्रदायिक चालींचा ठेवा, आता ही जबाबदारी आम्हा तरुण मंडळावर या ठिकाणी जास्त आली आहे. म्हणून अगदी कर्तव्य आणि जाणीवपूर्वक आम्ही त्याची दक्षता या ठिकाणी घेतो. कारण समाजाचं वारकरी संप्रदायाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. साधू संतांच्या आशीर्वादानं हे विशेष काम जर आमच्याकडे आलंय तर ती जाणीवपूर्वक सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. कुठलाही अगदी आचारसंहितेचं उल्लंघन आमच्याकडून होऊ नये ही काळजी आम्ही जातीनं या ठिकाणी घेतली पाहिजे. असो गोड अगदी चाल आमच्या महाराजांनी या ठिकाणी गायली. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. जन्माला आला हेला कसा मेला. बोलता येत नाही तुम्हाला, बोला ना थोडं थोडं तरी बोलत चला. हा, वाया एरं झार, मला ऐकू येणार का. हां हां, असं आता माझा आवाज मोठा आहे तुमचा लहान आहे, असो असो पण बोलत चला बरं का. काय वाया एरं झार हरिविण. मौली ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये सुद्धा सुंदर चिंतन सांगून ठेवलंय. जर हरी नावाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये नसेल, भगवंत नावाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये नसेल तर आमची ही इरझार निश्चितच वाया गेल्याशिवाय राहणार नाही. मग असा हा जन्म तुम्हाला आम्हाला वाया घालवायचा नाहीये. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, त्या देवाचं स्वरूप त्याची जाणीव आम्हाला करून घ्यावी लागेल. आता हल्ली आम्ही काय करतो, त्याच्यापर्यंत जायला आम्ही तयार होत नाही आणि तो आमच्यावर अवकृपा करतो किंवा कृपा करत नाही, त्याच्या नावानं आम्ही बोट मोडल्याशिवाय राहत नाही. काय करतो आम्ही, मंदिरापर्यंत जात नाही, तो कसा आहे त्याचं स्वरूप काय आहे हे आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. आता आपल्याकडे अजून एक दुसरी म्हण आहे बघा, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. त्या भक्ती मार्गानं त्या संप्रदायाच्या वाटेनं जर आम्ही वाटचाल केलीच नाही तर त्या भगवान परमात्म्यापर्यंत जाता येईल का. मग जाता येणार नाही. त्यासाठी प्रवास करावा लागतो, त्यासाठी त्या संप्रदायाची कास धरावी लागते, साधू संतांच्या वचनाची जाणीव धरत जीवन या ठिकाणी जगावं लागतं. कारण भगवान परमात्मा असा सहजासहजी प्राप्त होणाऱ्यांमधला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, देव आशाना पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणून ठेवलाय काय, देव तो बाजारचा भाजीपाला नाहीये, असा सहजासहजी तो प्राप्त होणार नाहीये. त्याला प्राप्त करण्यासाठी वेगळा काहीतरी अट्टाहास करावा लागतो, प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागतो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तो भगवान परमात्मा जर आपल्या जीवनामध्ये नसेल, आम्ही जर त्याच्या रस्त्यानं गेलो नाही, त्याच्या वाटेनं गेलो नाही तर तो कसा आहे त्याचं स्वरूप आमच्या लक्षामध्ये येणार नाही. कारण या संसाराच्या या मायाजाळानं, या संसाराच्या वलयानं आम्हाला एवढं जखडून धरलंय की त्याचा मार्ग कुठून सुरुवात होतो आणि त्याच्यापर्यंत कसा जातो याकडे आमचं लक्षच जायला तयार नाही बरं का. पण तरीही
या संसारामध्ये असूनही नसावेन भजन करावे वेळोवेळा. भजनाची जोड परमार्थाची जोड संसाराला असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एका सुफी संतांनी केलेलं गोड वर्णन आहे बघा. भजनाचा भाव अर्थ मी गाण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला समजला तर कृपा होईल माझ्यावर बरं का. तुम्हाला सगळ्यांना हिंदी कळते, आता मालिका पिक्चर कळतो म्हटल्यावर हे कळायलाच पाहिजे बरं का. हा भाव अगदी सुंदर भाव सुंदर चिंतन असलेले गीत आहे. त्याच्यामध्ये देवापर्यंत जाणं किती गरजेचं आहे आणि मग त्यासाठी काय करावं लागेल ते आपल्याला सांगून या ठिकाणी ठेवलंय बरं का. ये दुनिया गोरख धंदा है, सब जग माया में अंधा है. ये दुनिया गोरख धंधा है, सब जग माया में अंधा है. जिसने कभी प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने. जो प्रेम गली. कोई कितना भी चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने. तुमच्या ज्ञानाला किंमत नाहीये, तुमच्याजवळ भाव किती आहे, प्रेम किती आहे ते महत्त्वाचं आहे. तो भाव ते प्रेम देवाविषयी आमच्याकडे असेल, जेव्हा निर्माण होईल तेव्हा निश्चितच आम्ही त्या मार्गानं या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या मार्गानं गेल्यानंतर निश्चितच त्या देवापर्यंत आम्ही जाऊ. सहजासहजी तो प्राप्त होणार नाही. त्याला मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, सायास करावे लागतात, भक्ती मार्गानं चालावं लागतं. आणि मग भक्ती मार्गानं आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा निश्चितच जी संतांनी गती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली ती गती आमच्याही जीवनामध्ये निश्चितच प्राप्त होईल. आम्ही संतांचं सांगितलेलं आम्ही लक्षात घेऊ, ती जाणीवपूर्वक तसं वागण्याचा प्रयत्न करू आणि भगवंतापर्यंत गेल्यानंतर निश्चितच आमचा ही जन्म या ठिकाणी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही सफलता आम्हाला करून घ्यायची आहे, पण त्यासाठी अवधी वेळ वाया घालवून चालणार नाही. वेळ वाया घालून चालणार नाही का, तर जीवनाचा भरवसा खऱ्या अर्थानं काय आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात या ठिकाणी वेळीच येतो. पण मात्र आपण संपूर्ण लक्ष त्यासाठी केंद्रित करायला तयार नाही. काय इथं राहण्यासाठी कोणी चाललं नाही. जीवनाचा खऱ्या अर्थानं भरवसा काय हो, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हाच जीवनाचा खऱ्या अर्थानं भरवसा आहे. आता मी नेहमी सांगत असते, 10व्याचं श्राद्धाचं 13व्याचं महिन्याचं जे कीर्तन असतं ते गेलेल्यांसाठी कमी आणि ऐकायला आणि सांगायला जे येतात त्यांच्यासाठी जास्त असतं बरं का. कारण याच कीर्तनामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जायचंय ही गोष्ट आपल्या चांगल्या पद्धतीनं लक्षात येते. थांबण्यासाठी कुणीही आलेलं नाही. येथ नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. भगवंतानं अवतार घेतला, साधू संतांनी अवतार घेतला, त्यांना सुद्धा एक न एक दिवस या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा. उपजल्या पिंड मरण सांगते, उपजते मरते सवेची दे, उपजते मरते सवेची दे. उपजल्या पिंड मरण सांगते, उपजते मरते
गेला देखत देखत ना तू पळू तोही कैसा झाला देखत देखत ना तू पळू तोही कैसा झाला आता मेला बाप बसलेला देखत देखत ना तू पळू तोही कैसा झाला देखत देखत ना तू पळू तोही कैसा झाला गोड वर्णन आपल्या समोर संतांनी ठेवलंय बरं का. राहण्यासाठी इथं कोणीच आलं नाही. आमचे आजे गेले, पंजे गेले, पूर्वज सगळे जर गेले तर ती अवस्था ती गत आमची सुद्धा एक ना एक दिवस होणार आहे. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. थांबण्यासाठी कुणी चाललं नाही. अर्थात एक ना एक दिवस जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यूलोकाचा निरोप घ्यावाच लागतो. ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून असा जर जीवनाचा भरवसा असेल तर करावी तातडी परमार्थाची. ही परमार्थाची तातडी या भक्ती मार्गाला जाणं सुद्धा लवकरात लवकर गरजेचं आहे. कारण तिथे वशिला चालणार नाही. तिथे तू आपल्याला मुदत वाढून मिळणार नाही. काय मुदत वाढून मिळणार नाही. नवे नवे तर घडोघडी काळ वाट याची पाहे. एका सेकंदाचाही हिशोब त्याच्याकडून मागे पुढे होत नाही. ज्या घडीला ज्या वेळेला आपलं मरण निश्चित आहे त्याच घडीला त्याच वेळेला कसंही परिस्थिती असेल काहीही असो तुमचं सगळं हातातलं सोडून त्याच्यासोबत निघावं लागतं. म्हणता येणार नाही माझ्या नावावर 50 एकर आहे त्यातलं 2 एकर तुझ्या नावावर करतो पण थोडंसं 6 महिने थांब. म्हणता येतं का? येईल का म्हणता? म्हणलं काय तुमच्यातलं कोणी? जमणार नाही. आपला संसार कुठेच लागत नाही. रावणाचं नाव ऐकलंय का हो तुम्ही? रावण माहिती आहे तुम्हाला? हाय तुमच्या तळेगावात? नाही. हा रावणाचं नाव सगळ्यांनी ऐकलंय बरं का. हा त्या रावणाचा संसार किती मोठा आहे हो. कोटी गरीज येथे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी प्युअर सोन्याची 7 कोटी घर स्वतःच्या हक्काची आहे मालकीची आहे. प्युअर सोन्याची बरं का. कसली? प्युअर सोन्याची. एक लाईट जरी हिशोब करायचा झाला तरी आपलं कॅल्क्युलेटर सगळं बंद पडतं बरं का. एका घराला कॉमन भिंती किती असतात हो? घर नाही तुम्हाला? सांगा मग. 4 भिंतीचं एक घर आहे. 4 भिंतीतल्या 3 थोड्या वेळ बाजूला ठेवा. एक भिंत हिशोबासाठी घ्या. फक्त घर रावणाचं आहे आणि विटा कशाच्या आहे? सोन्याच्या. 3 भिंती बाजूला ठेवल्या. एक भिंत हिशोबासाठी घेतली. एक भिंत बांधायला एक अंदाज विटा किती लागत असतील? 5000. आमच्या बाबांनी जरा मोकळ्या मनानं इटा धरल्या बरं का. असू द्या. 5000 विटांची एक भिंत आम्ही बांधली. आता 5000 विटा हिशोबासाठी घ्या. वीट कशाची आहे? मागचे वीट कशाची आहे? सोन्याची. प्युअर सोन्याची. रावणाच्या घराचा हिशोब चाललाय बरं का. हा 5000 विटांची एक भिंत आहे. 5000 विटा हिशोबासाठी घ्या. त्यातल्याही 4999 थोडा वेळ बाजूला ठेवा. एकच वीट हिशोबासाठी घ्या. एका विटीचं वजन 2.5 ते 3 किलोच्या आसपास असतं असं मी ऐकलेलं आहे. 3 किलोची वीट आहे. 3 किलोची वीट हिशोबासाठी घ्या. अर्थात 3 किलो सोनं आम्ही हिशोबासाठी घेतलं. त्यातलंही 2 किलो थोडा वेळ बाजूला ठेवा. 1 किलो सोनं हिशोबासाठी घ्या. सध्या भाव काय चालू आहे? किलो का तोळा? मला वाटलं किलो आहे का काय इकडं. हां मग तोळ्यानं 1 किलोचा पूर्ण करा. आता घरी जाऊन करा बरं का. निवांत वेळेत. तुम्हाला एक दिशानिर्देशन केलं फक्त मी. तोळ्यानं 1 किलोचा पूर्ण करा. 1 किलोचा झाल्यानंतर 3 किलोची एक वीट आहे. एका विटीचा हिशोब पूर्ण झाला की बाजूला किती ठेवल्यात? 4999. 5000 विटाची एक भिंत आम्ही धरली. 5000 म्हणजे एका भिंतीचा हिशोब पूर्ण झाल्यावर ठेवलेल्या 3 भिंती परत त्यात टाका. एकूण 4 भिंतींचं एक घर. अशा 7 कोटी म्हणजे 7 कोटी घरांचा हिशोब निवांत वेळेत लावा. आता नका डोकं खाजू बरं का. असा एवढा मोठा संसार रावणाचा होता तरीही त्याची अवस्था सांगाते कवडी गेली नाही. एवढा मोठा संसार रावणाकडे असताना, त्याचा संसार असताना कवडी जर त्याला सोबत नेता आली नाही तर आपल्यासारख्याची 2.5-3 एकराची शायनिंग कुठपर्यंत चालेलो? काहीच कामाची नाही बरं का.
रामायणामधून बाकीचं काही नाही शिकलात तरी चालेल, पण हे प्रकरण मात्र लक्षात घेण्याजोगं आहे. रावणानं आम्हाला हे महत्त्वाचा मुद्दा आमच्या लक्षात आणून दिलाय की या संसारातलं काहीच कुठलाच कोणताच वशिला तिथे कामाला येणार नाही. म्हणता येणार नाही माझ्या नावावर 50 एकर आहे, त्यातलं 2 एकर तुझ्या नावावर करतो, पण थोडंसं 6 महिने, असा हा एकंदरीत आपल्या या मानवी जीवाचा भरवसा आपल्या लक्षात या ठिकाणी येतो. मग एवढं जर परावलंबी आपल्या या काळाच्या स्वाधीन आपलं जिणं या ठिकाणी असेल, जीवनश्वास या ठिकाणी असेल, तर तुम्ही आम्ही गर्व अहंकार नेमकं करतो तरी कशाचं हेच लक्षात येत नाही बरं का. जर श्वास एक ना एक श्वास सुद्धा जर आपल्या हक्काच्या मालकीचा या ठिकाणी नाहीये, तर उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरलेलं आता मात्र हरीच्या चरणी समर्पित करायचंय. म्हणून ही परमार्थाची तातडी लवकरात लवकर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या संतांच्या संगतीमध्ये जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जावंच लागतं. ही काळ्या दगडावरची रेष इथे थांबण्यासाठी कोणीच आलं नाही, पण कधी जायचं हे मात्र निश्चित नसल्या कारणानं आमचं जीवन आम्हाला सफल करायचंय, सार्थकी लावायचंय. त्यासाठी हे हरीचं भजन, हरीचं नाम आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण तुकोबराय म्हणतात, हा सगळा अट्टहास आम्ही करतोच मुळात कशासाठी? जीवनाचा भरवसा अशा रीतीनं आमच्या समोर आलाय. आम्हाला सुद्धा मृत्यू लोकामध्ये मानवी देह आम्ही धारण केलाय, म्हणजे या प्रत्येक जीवासारखी आमची सुद्धा अवस्था होणार आहे. आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस या मृत्यू लोकाला सोडून जायचं आहे. मग हा सगळा एकंदरीत जीवन जगत असताना आम्ही अट्टहास करतो तो मुळात कशासाठी? तर शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा गोड भावा, शेवटचा दिवस. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोडा बाबा, शेवटचा दिवस गोडा बाबा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोडा बाबा, शेवटचा दिवस गोडा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा हा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हा एकंदरीत सगळा अट्टहास आम्ही आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी करतो. मग संत तुकोबराय जो काही अनुभव आज आपल्या समोर ठेवतायत, तो अनुभव मिळवण्यासाठी नेमकं काय त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलंय हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरं का. काय मग काय पाहिलं आम्ही तुकोबरायांच्या जीवनामध्ये? तुकोबराय म्हणतात बघा, जीवनाचा भरवसा खऱ्या अर्थानं असा आहे, हे जीवनाच्या एका वळणावर माझ्या लक्षात आलं. एक एक श्वास माझा दुसऱ्याच्या हाती या ठिकाणी जर असेल तर मला ही तातडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं वाटलं. आणि मग हा शेवटचा दिवस गोड होण्याचं प्रयोजन मी आधीच करणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या परमार्थाची तातडी मी जीवनामध्ये करण्यासाठी मी काय केलं? या लटक्या स्वरूपाच्या संसारापासून काहीतरी गोष्टींबाबत मला एक विशेष कृती करणं महत्त्वाचं वाटलं. मग ती कृती नेमकं मी जीवनामध्ये काय केलं हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी आपल्याला सावध झालो, 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 सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो.
भार देते वैष्णवांचे भार सावध झालो हरीचा आलो जागरणा देते वैष्णवांचे भार देते वैष्णवांचे भार देते वैष्णवांचे भार देते वैष्णवाचे भार समद झालो हरी झालो जागरणा हरी झालो जागरणा सावध झालो हरी झालो जागरणा हरी झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. प्रथम चरणामध्ये तुकोबरांनी हा अनुभव आपल्या समोर या ठिकाणी ठेवलाय बरं का. मग सावध झालो तुकोबरा एकदा नाही तर दोनदा म्हणतायत सावध झालो. मग दोनदा म्हणण्याचं काय कारण तुकोबरा आहे तर तुकोबराय म्हणतात जीवनाच्या एका वळणावर माझ्या या जीवनाचा आयुष्याचा भरवसा माझ्या लक्षात आल्यानंतर मी एकदा जडापासून सावध झालो आणि एकदा जीवापासून मी सावध झालो. एकदाच नाही तर दोनदा सावध झालो म्हणून दोनदा मी असा हा शब्द या ठिकाणी उच्चारलेला आहे. मग जडापासून सावध झाले तुकोबराय एकदा आणि जीवापासून या ठिकाणी सावध झाले एकदा. कारण या दोन गोष्टीच तुम्हाला आम्हाला एवढं त्यांच्या कव्हरमध्ये अंडरमध्ये ठेवत असतात की भगवंतापर्यंत आमचं लक्षच जायला तयार नाही. जड आणि जीव काय लटकं खोटं या संसाराचं स्वरूप सांगितलंय पण आम्ही त्याच्यामध्ये राहून त्याच्या ठोकरा वेळोवेळी खातो. त्याचं वर्म चांगल्यापैकी आमच्या लक्षात येऊन सुद्धा संसार सोडायला आम्ही तयार होतो का. आता कीर्तन टायमिंग आहे 2 तासाचा. आता मी 2.5 तास केलं तर तुम्हाला गोड वाटेल का चांगलं वाटेल का नाही. 2 तासाच्या वर महाराजांनी जायचं नाही आणि चुकून एखादं गेलाच तर नाही ते त्याला ऐकावं लागतं बरं का. कारण 2 तासाची मुदतच आमची भक्तीसाठी ठरलेली आहे. त्याच्यावर आम्ही 10 मिनिटं सुद्धा संसारातले काढून कीर्तनासाठी देऊ शकतोय का. हा नाही काहीतरी म्हणा देऊ शकत नाही. हा संसाराच्या ठोकरा 24 तास आम्ही संसारामध्येच राहतो वेळोवेळी त्याच्या ठोकरा खातो तरी त्या संसारालाच समर्पण आमचं जीवनभर या ठिकाणी राहिलेलं आहे. मग या लटक्या खोट्या स्वरूप असलेल्या या संसारामध्ये मला सावध होण्याची गरज या ठिकाणी वाटली. जीवापासून सुद्धा मी सावध झालो कारण या जीवाचा संसारामध्ये आपल्या अवतीभोवती जेवढी काही जीव आपल्या फिरत राहतात हिंडत राहतात ही जीवसुद्धा आपल्यासाठी किती धोकादायक आहेत हे आपल्याला कधी कळतं वेळ आपल्या हातातून निघून गेल्यावर कळतं बरं का. आता संत आमचे आम्हाला सांगतात पण तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच आम्हाला वेळ नाही. पण जेव्हा परिस्थिती वेळ आमच्या समोर येऊन उभी राहते तेव्हा मात्र आमच्या लक्षात येतं पण तेव्हा मात्र वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. हे अंतकाळामध्ये लक्षात येतं काय राहती निराळी रांडा पोरे सकळ. पण हे जोपर्यंत आपण धडधाकट आहे तोपर्यंत लक्षात घ्यायला कोणी तयार आहे का. तुमच्याकडे कोरोना आलता का झाल्यावर पाहुणे रावळे भेटायला यायचे का हा बर घरातले एखाद्या बाईला झाला तर तिचे पतिदेव तिला जवळ यायचे का तिच्या भेटायला यायचे का तिला. हा एखाद्या माणसाला झाला तर त्याची पत्नी जायची का अजिबात नाही. आणि हेच अंतकाळामध्ये राहती निराळी रांडा पोरे सकळ. हे कोरोना प्रकरण नाथबाबांनी कितीतरी वर्ष अगोदर आम्हाला सांगून ठेवलंय पण आमच्या लक्षात आलं नाही. जेव्हा हा कालावधी आमच्या समोर येऊन उभा राहिला तेव्हा मात्र बऱ्याच लोकांनी मरण अगदी जवळून पाहिलं. आणि हे नाथबाबांचं प्रकरण नाथबाबांचे हे शब्द प्रत्यक्ष या शब्दांचा अनुभव त्यांना घ्यायला मिळाला. अर्थात ज्यांना ज्यांना झाला त्यांची मुलाखत एकदा तुम्ही घेऊन पहा ते काय अनुभव सांगतात त्यावरून लगेच आपल्या या नाथबाबांच्या शब्दांचं स्मरण आपल्याला झाल्याशिवाय राहणार
नाही. आणि मग हे असा हा एकंदरीत या जीवाचा भरवसा जर तुम्हाला आम्हाला येत असेल तर याच्यापासून वेळीच सावध होणं गरजेचं आहे. सोडवीन तेव्हा देशीचा चौधरी आणिक सोय रे भली भली. सोडवीन तेव्हा पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते बंद करू नका स्वर, कंटिन्यू ठेवा ना. आवाज खराब आहे माझा आधीच. हा तुका म्हणे तुझा सोडविना कोणी. तुका 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 म्हणे तुझा सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया. नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावय. बघा किती गोड आणि भावपूर्ण अगदी हे शब्द तुकोबऱ्यांनी आपल्या समोर ठेवलेत. त्या ठिकाणी राहती निराळी रांडा पोरे सकळ हे नाथबाबांचं चिंतन आहे. आणि तुकोबराय सुद्धा म्हणतात सोडविण तेव्हा पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुझं सोडविण कोणी एका चक्रपाणी वाचून या. मग तो भगवान परमात्मा अंतकाळामध्ये आमच्या कामाला यावा आम्हाला सोडवायला यावा असं वाटत असेल तर तो असा वेळीच जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा वेळ आपल्या हातातून गेलेली असेल या अवस्थेला प्राप्त होऊ नये असं वाटत असेल तर करावी तातडी परमार्थाची. असा हा परमार्थ काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा. काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. हा विठ्ठल आम्हाला धरता येणं फार गरजेचं आहे बरं का, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. मग या अंतकाळामध्ये या जडाचं जीवाचं तुम्हाला आम्हाला जवळून जर दर्शन होतंय तर तुकोबराय म्हणतात हा सगळा भरवसा एकंदरीत जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी एकदा या जीवापासून सावध झालो आणि एकदा या जडापासून या ठिकाणी सावध झालो. मग परमार्थ करत असताना सावध राहणं फार महत्वाचं आहे बरं का. तुमची साधना कमी असेल पण ती जर सावध राहून केली असेल तर निश्चितच फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि साधना भक्ती खूप मोठी आहे पण ती जर सावध राहून केलेली नाही तर त्या भक्तीला साधनेला शून्य किंमत या ठिकाणी उरते. अर्थात रोहिदास महाराजांचा सुद्धा हाच प्रसंग आहे. आदल्या जन्मी एवढा अभ्यासू महात्मा आहे, मोठा आश्रम आहे, कितीतरी विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलंय. आणि रोज संध्याकाळच्या वेळेला जेव्हा 1 तासाचं प्रवचन महाराजांचं त्यांच्या आश्रमामध्ये असायचं, एक गावातली म्हातारी प्रवचन ऐकायला यायची बरं का. अगदी अंगाला सुरकुत्या पडलेली वय झालेली ती आजी काठी टेकवत 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 त्या आश्रमामध्ये यायची. महाराजांचं प्रवचन झाल्यानंतर सगळ्यांचं दर्शन करून झाल्यानंतर आजी निवांत महाराजांचं दर्शन घ्यायला जायची. दर्शन घ्यायला गेल्यानंतर महाराजांचं दर्शन आजीनं घ्यावं आणि नित्य नेमानं न चुकता रोज महाराजांना एक वाक्य तिनं सांगावं, एक वाक्य बोलावं. महाराज एवढं ज्ञान आहे, प्रवचनही सुंदर सांगतात पण जीवन जगताना थोडंसं सावध बरं का. आजीनं नित्य नेमानं महाराज थोडंसं सावध बरं का एवढं वाक्य नित्य नेमानं उच्चारावं, दर्शन घ्यावं, आपल्या घरी तिनं निघून यावं. आजी दिसली की महाराजांना एवढा राग यायचा एवढा राग यायचा. ही म्हातारी
माझ्याच आश्रमात येते, माझंच प्रवचन ऐकते आणि मलाच म्हणते की महाराज थोडंसं सावध बरं का. कारण कोणी आपल्याला जर ज्ञान पाजळत असेल तर ते शक्यतो पचनी पडत नाही, शक्यतो ते आपल्याला ऐकवल्या जात नाही. अपमान महाराजांना वाटायचा. आजी माझंच प्रवचन ऐकते, माझंच ज्ञान ऐकते आणि मला सावध करते. म्हातारी दिसली की महाराजांनी कुठेतरी आपलं तोंड लपवावं, काहीतरी वेगळीकडे लक्ष आपलं केंद्रित करावं. पण नित्य नेमानं न चुकता ती आजी दर्शन घ्यायची आणि महाराजांना म्हणायची, महाराज थोडंसं सावध बरं का. आता सावध बरं का असं म्हटल्यानंतर महाराजांना आजीचा राग यायचा. कितीतरी दिवस याच्यानंतर लोटले. कालांतरानं महाराजांचं वय झाल्यामुळे महाराज आजारी पडतात. चालू असलेलं प्रवचनही काही दिवसांनी बंद झालं. एवढे आजारी पडले की अगदी अंथरुणामध्ये आता राहण्याची वेळ महाराजांवर आली. एवढं सगळा मोठा शिष्यवृंद, शिष्य परिवार या ठिकाणी आहे. त्यामधल्या एका शिष्यानं विचार केला, एवढे दिवस आपण झाले महाराजांचं ज्ञान ग्रहण केलं, एवढे दिवस झाले महाराजांच्या हाताखाली शिकलो, पण आजपर्यंत काही गुरुदक्षिणा महाराजांना आपण दिली नाही. म्हणून तो शिष्य बाजारात जातोय आणि सुंदर असा चपलेचा जोड त्यानं गुरुदक्षिणा भेट वस्तू गुरुजींना द्यायची म्हणून त्या शिष्यानं एक चपलेचा जोड बाजारातून आणला आणि महाराजांच्या समोर उभा राहिला. महाराजी, एवढे दिवस झाले तुमचं ज्ञान आम्ही श्रवण केलं, पण मी आजपर्यंत काहीच गुरुदक्षिणा तुम्हाला दिली नाही. पण माझी एक इच्छा आहे की एवढा चपलेचा जोड याचा स्वीकार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करावा. महाराज म्हणतात, बाळा आता माझं वय झालं, मी त्यातल्या त्यात आजारही पडलो, आता माझी प्रकृती सुधारेल की नाही सांगता येत नाही. म्हणजे हा तुझा चपलेचा जोड मला घालायला मिळेल की नाही मला माहीत नाही, याचा अर्थ याचा स्वीकार मी करू शकत नाही. पण शिष्यानं एवढा हट्ट केला, काहीही करा पण मी दिलेल्या गुरुदक्षिणेला नकार देऊ नका. पहिल्यांदा गुरुदक्षिणा देतोय तर याचा स्वीकार करा. देव करो, मी देवाकडे प्रार्थना करेल या शिष्याचं म्हणजे माझं वय तुम्हाला लागो, लवकरात लवकर तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा हो आणि मी दिलेला हा चपलेचा जोड तुम्हाला वापरायला मिळो. शिष्यानं आग्रह केला, हट्ट केला आणि गुरुजीनं चपलेचा जोड त्या ठिकाणी स्वीकार या ठिकाणी केला. समोरच्या देवळीमध्ये, समोरच्या खात्यामध्ये शिष्यानं तो चपलेचा जोड या ठिकाणी ठेवून दिला. चप्पल तिथे ठेवल्यानंतरही बरेच दिवस लोटल्या गेले, पण महाराजांची प्रकृती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अजूनच बिघडत चालली बरं का, अजूनच बिघडत चालली. अगदी शेवटची वेळ, शेवटची घटिका जवळ आली. आता देहातून प्राण जाणार या अवस्थेमध्ये महाराज जे असताना सहज समोरच्या देवळीमध्ये असलेल्या चपलेच्या जोडावर महाराजांचं लक्ष गेलं आणि स्मरण झालं, काय आपल्या शिष्यानं एवढा सुंदर चपलेचा जोड दिला, पण आपलं प्रारब्ध नशीब असं की आपल्याला काय तो वापरायला मिळाला नाही. चिंतन, मनन, ध्यान करत करत चपलेच्या जोडाचा विषय मनामध्ये, विचार मनामध्ये चालू असताना त्या देहातून प्राण निघून गेला. त्याचा परिणाम असा झाला की परत त्या महाराजांना त्याच गावामध्ये परत जन्माला यावं लागलं. एका घरामध्ये हे बाळ जन्माला आलं. पूर्वीचं ज्ञान होतं, मागचा जन्म एक क्षणासाठी मी बेसावध राहिलो म्हणून माझा अख्खा जन्म वाया गेला, माझ्या अभ्यासाचा काही उपयोग झाला नाही, माझ्या ज्ञानाचा काही उपयोग झाला नाही. मागचा जन्म माझा एक क्षण बेसावध राहिल्यामुळे वाया गेला, पण हा जन्म मला मात्र वाया घालवायचा नाही. एक दिवसाच्या त्या जन्माला आलेल्या बाळानं विचार केला, हा जन्म वाया घालवायचा नाही म्हणजे मी काय करणार, आता आईचं दूध पिणार नाही, असाच मला देहत्याग करायचा आणि मला हा जन्म वाया घालायचा नाही. अमक्याच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पण बाळ थोडंसं विचित्र जन्माला आलं. 3 दिवस झाले पण तरीही त्यानं आईचं दूध पिलेलं नाही, कारण त्या बाळाला हा जन्म वाया घालवायचा नाही. बघता बघता चर्चा, आदल्या जन्मी काठी टेकवत येणारी ती आजी, तिच्या सुद्धा कानावर विषय गेला की अमक्याच्या घरी बाळ जन्माला आलं पण थोडंसं विचित्रच आहे. 3 दिवस झाले पण आईच्या दुधाला ते शिवलेलं नाही, आईचं दूध त्यानं प्राशन केलेलं नाही. असं कसं विचित्र बाळ जन्माला आलं म्हणून एकदा जाऊन पाहावं तरी ती आजी काठी टेकवत त्या घरी गेली. बाळ हातामध्ये घेता क्षणीच आजीच्या लगेच लक्षात आलं की हे बाळ दुसरं तिसरं कुणी नाही, ते प्रवचन सांगणारे महाराजाचं आहे बरं का, ते प्रवचन सांगणारे महाराजाचं आहे. आजीच्या लगेच लक्षात आलं आणि 3 दिवसाच्या त्या बाळाला त्या आजीनं उपदेश केला, महाराज
मागच्या जन्मामध्ये तुम्हाला महाराज सावध बर का एवढं वाक्य बोलायचे, पण तुम्ही त्या वाक्याचा अर्थ योग्य पद्धतीने लक्षात घेतला नाही. या उलटच तुमच्यासोबत हे वाक्य या ठिकाणी उच्चारत होते, तुम्हाला सावध या ठिकाणी करत होते. पण असो, तुम्ही माझं हे वाक्य ऐकलं नाही, माझं सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाही. त्याचा परिणाम तुमचा मागचा जन्म वाया गेला. एका क्षणासाठी तुम्ही बेसावध या ठिकाणी झालात, सावध या ठिकाणी राहिला नाहीत. मागचा जन्म वाया गेला आणि आता परत तुम्ही याच गावामध्ये जन्माला आलात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण 3 दिवस झाले आईचं दूध तुम्ही प्राशन करत नाहीये. अर्थात तुमचा समज असा आहे की आईचं दूध न पिता मला मरायचंय, पण आईचं दूध न पिता मराल तर परत तुम्हाला आत्महत्येचं पातक लागल्याशिवाय राहणार नाही. 3 दिवसाच्या बाळाला त्या आजीनं उपदेश केला, मागचा जन्म वाया गेला, एक क्षणासाठी बेसावध झाला, पण ह्या जन्म सुद्धा जर आईचं दूध न पिता जर या ठिकाणी मराल तर परत आत्महत्येचं पातक लागेल आणि असे कितीतरी परत जन्म तुम्हाला घेऊन ते पाप फेडावं लागेल. म्हणून या आजीचं परत तुम्ही सांगितलेलं ऐका, गप गुमान या ठिकाणी आईचं दूध प्राशन करा, खूप भक्ती करा, खूप साधना करा आणि ती साधना भक्ती करत असताना मात्र सावध या ठिकाणी राहा. त्या 3 दिवसाच्या बाळानं त्या आजीचा परत उपदेश या ठिकाणी ऐकला आणि जीवन जगत असताना एवढी भक्ती, एवढी साधना सावध राहून या ठिकाणी केली आणि तेच बाळ पुढे संत रोहिदास म्हणून नावारूपाला येतंय. अर्थात एका क्षणासाठी जर बेसावध राहिलात तर असा हा परिणाम भोगावा लागतो. तुम्ही आम्ही परीक्षण करा, क्वचितच तुम्ही आम्ही सावध आहेत बरं का. आपलं अख्खं जीवन बेसावधपणेच या ठिकाणी चाललंय. मग रोहिदासांना एक जन्म घ्यावा लागला, आपल्याला किती घ्यावे लागणार आहेत त्याचा हिशोब लागू शकत नाही. पण सावध या ठिकाणी राहा. अशा पद्धतीनं तुकोबराय म्हणतात, संसारात नव्हे तर परमार्थात सुद्धा सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. ही सावधानता फार महत्वाची आहे. मग तुकोबराय आधी करून सगळेच संत भगवंताची भक्ती करत असताना सावध राहणं महत्वाचं आहे म्हणून स्वतः सावध राहतात. स्वतः सावध राहून थांबत नाही. सावध राहणं म्हणजे थोडक्यात जागं करणं, जागं होणं. मग संत नुसतं स्वतः जागं होत नाही, संत नुसतं स्वतःच सावध राहत नाही तर इतरांना सुद्धा जागं करण्याचं काम करतात. संत देवाला जागं करतात, संत संतांना जागं करतात, संत जड जीवाला सुद्धा सावध होऊन भजनी लगा देव करा कैवा. जय हो. सावध होऊन भजनी लगा देव करा कैवा. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बरे. सावध होऊन भजनी लगा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होणं फार गरजेचं आहे. मग संत स्वतःही सावध होतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवाला जागा केलंय. उठा साधू संत साधा पुलाले हित, जाईल नरदेह मग कैसा भगवंत. साधू संतांनाही सावध केलंय. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जड जीवाला सावध करण्याचं काम संत आपल्या जीवनामध्ये करतायत. अशा पद्धतीनं तुकोबराय म्हणतात, आम्ही सावध झालो, आम्ही इतरांनाही सावध करण्याचं काम आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी करतो. ठीक आहे तुकोबराय, तुम्ही सावध झालात. मग सावध झाल्यानंतर काय केलं? हरीच्या आलो जागरणा. जिथे माझ्या भगवंताच्या नामाचा गजर चालू आहे तिथे मी या ठिकाणी आलो. अशा या हरिनामाचा गजर नेमकं चालतो तरी कुठे? अभंगाचं दुसरं चरण. तिथे वैष्णवाचे भारत, तिथे वैष्णवाचे भारत.
भार देते वैष्णवाचे 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 भार जय जयकार करता जय जयकार करता देते वैष्णवाचे भार देते वैष्णवाचे भार जय जयकार जय जयकार देते वैष्णवाचे भार देते वैष्णवाचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे सावध झालो आणि या हरीच्या जागरणासाठी अर्थात या चिंतनासाठी मी ज्या ठिकाणी माझ्या वैष्णवांचा मेळा आहे संतांची मांदी आळी आहे अशा या वैष्णवांच्या भारामध्ये मी या ठिकाणी आलो. मग संतांची संगती माझ्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. तुकोबराय म्हणतात अशाच या संतांच्या मांदी आळीमध्ये मी जेव्हा येतो तिथे आल्यानंतर संतांच्या संगतीत आल्यानंतर जसे संत या ठिकाणी जय जयकार गरजत असे भगवंताच्या नावाचा जय जयकार करत आहेत त्या मांदियाळीमध्ये आल्यानंतर हा जय जयकार हे नामस्मरण हे चिंतन माझ्याही जीवनामध्ये या ठिकाणी घडतंय. आणि मग जेव्हा या संतांच्या मांदियाळीमध्ये आल्यानंतर हे चिंतन हे स्मरण माझ्या जीवनामध्ये घडलं त्याचा एक फायदा मला माझ्या जीवनामध्ये झाला. काय फायदा झाला तर तुकोबराय सांगू लागले. तुकोबराय म्हणायला लागले माझ्या गावामध्ये जेव्हा कीर्तन भजन असायचं त्या कीर्तनाला भजनाला मी जाऊन बसलो की रूपाचा अभंग ऐकून जे डोळे झाकायचे का घालीन लोटांगण ऐकलं काच डोळे उघडायचे बरं का. म्हणजे काय होत होतं झोप यायची मला. लोकांना गोळी घेऊन अशी झोप येत नाही अशी झोप भजनात आणि कीर्तनात येते बरं का. अशी ही झोप मला यायची. ही झोप माझी पळून या गेली झोप होते पाप आडते. ही झोप माझी पळून गेली. संतांची संगती मिळाली. संतांच्या मांदियाळीमध्ये आलो. देवाचं चिंतन माझ्या जीवनामध्ये घडलं आणि हे चिंतन हे स्मरण नामस्मरण माझ्याकडे असल्यामुळे ही पाप अडवं येत असल्या कारणानं ही भजनात कीर्तनात येणारी झोप माझी पळून गेली. आणि अजून एक मला असा अनुभव माझ्या जीवनामध्ये घ्यायला मिळाला की इतर या संसारामध्ये एवढं प्रेम कधीच मला कुणाचं अनुभवायला मिळालं नाही. अशा या संतांनी हे प्रेम मला या ठिकाणी दिलं. एवढंच नाही तर तो भगवान परमात्मा त्याच्यापर्यंत या संतांच्या मांदियाळीमध्ये आल्यामुळे या संतांच्या संगतीमुळे तो भगवान परमात्मा ही माझ्या जीवनामध्ये मला साध्य झाला प्राप्त झाला. नवे नवे तर त्याची कृपाही आणि त्या कृपेचा प्रेमाचा ओलावा माझ्या जीवनामध्ये मला घ्यायला मिळाला. अभंगाचं शेवटचं तुका म्हणता ठाया तुका म्हणता ठाया तुका देते
जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार करजत से जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार भजन केलं तुम्ही सर्वांनी इमानदारीनं केलं पुरुष वर्ग हात मोडल्यावर गळ्यात कोणाच्या बांधला जातो रोजाना मिळतो कोणी नाही ना ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल भजन आम्ही केलं तर तेही आम्हालाच कामं येईल आणि नाही केलं तेही आम्हालाच कामाला येईल बरं का हां असो जास्त वेळ घेणार नाही साधू संतांच्या आशीर्वादानं झालेली ही सेवा ईश्वरचरणी समर्पित या ठिकाणी करायची आहे साथसंगत करण्यासाठी सर्वच वयानं गुणानं ज्ञानानं मानाने मोठी असलेली ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे श्रवणही करण्यासाठी अगदी सगळीच आलेली वेळात वेळ काढून आलेली पाहुणे रावळे आप्तेष्ट नातेवाईक गणगोत मंडळी दिघे परिवाराच्या वतीनं मीही तुम्हा सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करते आमचे आदरणीय दत्तभाऊ असतील आणि त्याच पद्धतीनं एक गोड व्यक्तिमत्व संबंध महाराष्ट्रातील जेवढी काही वारकरी मंडळी आहे महाराज मंडळी आहे त्यांच्याविषयी एक आगळं वेगळं प्रेम जिव्हाळा ज्यांच्याकडे आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतो पाहायला मिळतो असं एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णासाहेब पाटील दिघे या ठिकाणी असतील अगदी भाऊंची सुद्धा एक विशेष आणि प्रेमळ गोड उपस्थिती आपल्या या सेवेसाठी आज मिळाली भाऊंचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते सर्वच ही मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन माझं या ठिकाणी आहे महिला वर्ग आहे पुरुष वर्ग आहे विनेकरी चोपदार